हॅलो, नमस्कार. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? स्वस्त आणि मस्त ना. तर आज बघा, मी आज हा व्हिडिओ शूट करत आहे माझ्या चंद्रपूर जिल्हा भद्रावती इथे. हे माझं स्वतःचं घर आहे. तर हा स्वतःच्या घराचा मी आज व्हिडिओ शूट करत आहे. तर आज ह्याच घराची मी दिनचर्या दाखवणार आहे. तर हे बघा, माझ्या ह्या घराचं नाव लाभी अग्ग आहे. आणि हाँ, अभी कोई आए नहीं है, मगर देने वाले हैं हम लोग. तर अशी ह्या घराची माझी एंट्री होते आणि हे दाखवते तुम्हाला. हा गेट. आणि आज मी हे घर साफसफाई करायला आली आहे, कारण हे घर मला रेंटने द्यायचं आहे. तर हे सुमेशच्या पप्पांनी घर बांधलेलं आहे 2000मध्ये. पण आम्ही इथे राहिलेलो नाही, कारण आम्ही तिकडे आपलं इथून थोड्या अंतरावर ऊर्जाग्राम कॉलनी आहे, तिथे आम्हाला क्वार्टर मिळालं होतं. तर त्या क्वार्टरमध्ये आम्ही राहायचं. पण हे घर आम्ही रेंटने दिलं होतं. जेव्हा यांचं रिटायरमेंट झालं असतं तेव्हा आम्ही इथे राहायला आलो असतो. पण 3 वर्ष होते त्यांना रिटायर व्हायला, आणि त्याच्या आधीच कोविडमध्ये त्यांचं निधन झालं. तर बघा, तर अशा प्रकारे आज साफसफाई सुरू आहे घराची. सुमेध, हा दार खोल बरं. किती धूळ आणि कसं कसं दिसते हे बघा. बघा किती झाड मोठं वाढलेलं आहे. अशा प्रकारे झाड तोडणं सुरू आहे. घराच्या समोर असं झाड वाढलेलं आहे. तर हे आमची समोरची रूम आहे. इकडे एक साइड इथे पार्टेशन केलेलं आहे, आणि एक साइडनी एक किरायेदार ठेवला होता आणि दुसऱ्या साइडनी एक किरायेदार ठेवला होता. तर ते दोन्ही किरायेदार घर सोडून गेले, कारण त्यांना आपल्या इथे क्वार्टर मिळालं त्यांना. तर ते क्वार्टरमध्ये राहायला गेले. MSCBचे क्वार्टर मिळाले तर तिथे राहायला गेले. तर आता हे घर रिकामं आहे. आम्हाला पण आता रेंटने द्यायचं आहे. तर अशा प्रकारे एक साइड आहे ही. तसं लावा.
कोणती गोटे उचल. घडी माहीत नाही ते सुमितला विचार. सुमितला विचार. ते गोटे एका साईडला ठेवून देऊ. गोटे. घड्याळ नेणार आहे का म्हणते. हां हां नाही देऊन दो. घेऊन जा. नाही नेणार आहे आम्ही. हे घे. ठेव का इकडे. म्हणजे पॅकेज दिसली पाहिजे ना. म्हणजे सामान काय बा. हे बघा अशा प्रकारे एका ठिकाणी सामान आम्ही लावलेलं आहे. वेळ राहिला तर टाकून देऊ शकते तू पण. हे बघा जिना वरती जायचं. वरती पण खूप ऊन आहे आणि अशा प्रकारचं व्ह्यू आहे. माझ्या ताईंनो हे बघा आता आमचं असं घर पूर्ण स्वच्छ झालं. आतापर्यंत आम्ही ते सगळं त्याचं काम केलं स्वच्छतेचं. आणि आता तुम्हाला दाखवते माझा पूर्ण रूम. तर बघा अशा प्रकारे स्वच्छ केले. आता माझे मिस्टर म्हणजे सुमितचे पप्पा तर कोविडमध्ये मरण पावले. त्यांनी आपल्या आवडीने एवढं छान घर बांधलं. पण आम्ही त्या घरामध्ये एकही दिवस असं राहिलेलं नाही. कारण आम्ही ऊर्जाग्राम तडालीला क्वार्टरमध्ये राहत होतो आणि हे घर आम्ही रेंटने दिलं होतं. आणि त्यांचं रिटायरमेंट झाल्यावर ते राहायला येणार होतो आम्ही. तर 3 वर्ष बाकी होते त्यांना रिटायर व्हायला. तरी पण आता आम्ही हे घर रेंटने दिलं होतं. तर आता ते तर मरण पावले पण त्यांच्या आवडीचं हे घर आहे तर त्याच्यातच ते जिवंत आहेत आम्हाला ते. आणि अशा प्रकारे मी आज माझा तर हे बघा पूर्ण घर असं स्वच्छ केलं. इकडचं आम्हाला रेंटने द्यायचं आहे म्हणून आम्ही इकडे सगळं हे सामान लावून घेतलं दुसऱ्या रूममध्ये. आणि हा जर रूम द्यायचा असेल तर आम्ही दुसरीकडे शिफ्ट करणार आहे पुन्हा सामान आणि 2 रूम देणार आहे किरायाने. तर
तर अशा प्रकारे मी माझा हा व्हिडिओ इथेच एंड करते आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत नवीन व्हिडिओ येतपर्यंत माझा बाय बाय.